स्टार्ट. बंधू भगिनींनो, पॅराग्राफ. आपल्या कंपनीच्या 10व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होत आहे. जुलै 1985 रोजी संपलेले वर्षाबाबत हिशेब तपासणीचे हिशेबाचे निवेदन आपणास मिळाले असेलच. तसेच अहवाल वर्षातील म्हणजेच 1985 यासाठी कामगारांची मुख्य वैशिष्ट्ये नमूद केलेला संचालकांचा अहवाल आता पावे तो आपणास मिळाला असेलच. हिशेबाचे निवेदन आणि संचालकांचा अहवाल व नफा तोटा पत्रकही आपण वाचले असतीलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. पॅराग्राफ. 1984 साली कंपनीच्या उत्कर्षासाठी जी महत्त्वाची पावले आपण उचललीत व ज्या विविध योजना आखल्या त्यामुळे कारखान्याच्या उत्पादनात 15% वाढ झाली व एकंदर कंपनीची परिस्थिती सर्व बाजूंनी सुधारली. आपण केलेल्या उपाययोजनेमुळे आपल्या कंपनीने आता पावे तो लक्षणीय प्रगती केली आहे. किंमती व मागण्या संबंधीचे कंपनीने स्वीकारलेल्या धोरणाबाबतचा दृष्टिकोन संचालक मंडळाकडून तसेच कामगार प्रतिनिधींकडून स्वीकारण्यात आला. म्हणून कंपनीच्या दृष्टीने व औद्योगिक शांतता टिकविण्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पॅराग्राफ. आपणास कल्पना असेलच की कंपनीने गेल्या वर्षापासून काटेकोरपणे व्यवहारांमधील खर्च व उधळेपणा परिणामकारक आळा घातला आहे व चालू सालीसुद्धा खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. वरील सर्व गोष्टींमुळे आपल्या कंपनीची प्रतिष्ठा वाढली आहे यात शंका नाही. तसेच वेळोवेळी कामगार प्रतिनिधींनी भागीदारांनी सुचविलेल्या सर्व योजना यशस्वी करण्यासाठी आपले संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे. पॅराग्राफ. आता आपण कंपनीच्या आर्थिक परिस्थितीकडे वळूयात. 1985 साली कंपनीच्या कामकाजाचे खर्च घसारा यासाठी तरतूद केल्यानंतर आपल्याला पुन्हा 25 लाख रुपये एवढा निव्वळ नफा कमविला आहे. वरील नफा लक्षात घेता कंपनीने एकंदर कामगिरी समाधानकारक केली आहे असे आपण मान्य कराल अशी मी आशा करतो. पॅराग्राफ. कंपनीतल्या वेळोवेळी होणाऱ्या उलाढाली आपल्या निदर्शनास पत्राद्वारे ताबडतोब कळविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी उल्लेख मी करणार नाही.